माता पिता तायाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडत्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोणी कन्या पुत्रा होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा विठ्ठल विठ्ठल महायोग भेटे तटे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातुं इंद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज यजमानं कुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जसो जोदायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
देहु मोही हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। यांचे केले स्मरण होई सकल विद्येंचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा प्रस्तुत। प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणार अभंग सेवेसाठी निवडलाय। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतंय, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असं असणार सत्ताधीश भगवान परमात्मा, ज्या भगवंताच्या सत्तेने चालत असलेला अखंड हिनाम सप्ताह आणि अगदी आज सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माई भगवती जगदंबेच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य जर आज कुणामुळे प्राप्त झालं असेल तर महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, माझ्या गुरुस्थानी आहेत, ज्यांना मी गुरु मानते। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वांचे मामा आहेत। आपल्या परिसराचं भूषण आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट आमचे गुरुजी बालासाहेब गुरुजी सुरेगावकर गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते। कारण अगदी गुरुजींची कायम तळमळ असते पहा की आमच्यासारख्या जे छोट्या छोट्या मुली आहेत, जेवढ्या असू द्या आमच्या वयातल्या जेवढ्या असतील, त्यांची तळमळ असते की यांनी कुठंतरी पुढं चांगल्या ठिकाणी जावं, भरारी घ्यावी। म्हणून अगदी छोटासा प्रयत्न म्हणून आपणही काहीतरी यांना संधी आपल्या परिसरामध्ये देऊ आणि गुरुजींच्याही विनंतीला तुम्ही सर्वांनी गावकरी मंडळींनी मान दिला म्हणून तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। तसेच आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे आदरणीय हरिभक्त परायण आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्रीमान गजानन दादा विठ्ठलराव घुगे या परिवारासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। जेवणाची व्यवस्थाही त्यांच्याकडेच होती। खूप सुंदर परिवार आहे, नवीन घर बांधलंय त्यांनी, पुढच्या वर्षी होईल पूर्ण। अतिशय सुंदर वातावरण आहे। पवित्र अशा वातावरणामध्ये गायनाची साथ करण्यासाठी लाभले आदरणीय हरिभक्त परायण गुरुजी आहेत, त्याचबरोबर हरिभक्त परायण अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, ज्ञानानं वयानं ज्येष्ठ आहेत हरिभक्त परायण आमचे नागेश दादा, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, आपल्या परिसराचं वैभव अतिशय सुंदर ज्यांचं वादन आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे हनुमान महाराज, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। जोरात टाळी वाजवायची एकदा। सर्व स्थाळकरी मंडळी असतील, माझे छोटे छोटे बांधव आहेत, इकडे चोपदार आहेत, विनेकरी, सर्वच महिला मंडळी पुरुष मंडळी असतील, माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत। कीर्तन संपेपर्यंत तुमच्या अंतःकरणापर्यंत माझा भाव जशाचा तसा पोहोचण्याचं काम करतायत आदरणीय हरिभक्त परायण साऊंडवाले दादा, तुमचे धन्यवाद। हरिभक्त परायण असो किंवा नसो, फक्त सप्ताह होईपर्यंत तुमचे धन्यवाद। तसेच कॅमेरेवाले सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठल दादा आहेत, आमचे गोविंद दादा पौळ, सर्वच उपस्थित। सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, प्रत्येकाचे धन्यवाद। मला तरी वाटतंय हिंगोली भागातला हा सगळ्यात मोठा सप्ताह आपल्याच गावातला असेल। एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन केलंय, गुरुजींचं सहकार्य आणि गुरुजींचे विचार तुम्ही घेतलेत म्हणून आहे पहा। वारकरी संप्रदायातले जे माणसं आहेत आणि तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देता की हे कीर्तन करणं हेच टाकायचे, कारण एवढ्या दूर आपलं गाव आहे, 1-2 किलोमीटर तरी असेल, पण तरी सुद्धा तुम्ही एवढ्या चालत, काही जणी चालत आलेत, काही गाडीवर आलेत, सगळ्यांचे धन्यवाद। जरी पाय दुखले असतील तरी कीर्तन ऐकल्याच्या नंतर पाय दुखायचे राहतील। सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या उद्यापासून घ्या। आता सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाला सुरुवात करूया। विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारांचा सेवेकरता निवडलेला आहे। ज्या महापुरुषाचा अभंग सेवेसाठी निवडला यश असणारे जगद्गुरु तुकोबार आहे। या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। कारण
ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामतयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ नामदिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजा निरूपण केली जाईका वारकरी संप्रदायाची इमारत आहे इकडे प्रारंभ होतात इकडे पहा इमारतीमध्ये इमारतीचा कोणी पाया झाले कोणी खांब झाले तर कोणी कळस झाले बोलणं कळतंय ना कोंकणी भाषेत नाही मराठी भाषेत कीर्तन करणारे लक्ष देऊ नये का फक्त अतिशय सुंदर वारकरी संप्रदायाची इमारत आहे मी सांगू जशी इमारत आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा आहे मुखवटा कळतो चेहरा चेहऱ्यावरती नाक तोंड कान डोळे बरोबर मला सांगा माणूस सुंदर दिसतो सुंदर तेव्हाच दिसतो जेवढा माणसाच्या नाकाला शेंडा कितीही काळा असू द्या किंवा कितीही गोरा असू द्या पण जेवढा नाकाला शेंडा तेवढा माणूस दिसायला फक्त माझ्या नाकाकडे पाहू नका तेवढी विनंती नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला माणसाच्या नाकाला धार असावी फक्त धार नसावी तर 12ही महिने काही जणांना पाऊस काळा चालू असतं रेंज मध्ये राहा म्हणजे लक्षात येईल कशी धार असावी नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला सुंदर मी सांगू जसा माणसाचा मुखवट आहे तसाच वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवट आहे आणि वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यातील डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबा झाले विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं विश्वामध्ये ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय माऊली ज्ञानोबा वारकरी संप्रदायाचे डोळे आणि वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजेच नामदेव महाराज आहेत ज्या वाणीनं नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्याच कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ Hey,
वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराज झाले, की ज्या वाणीनं नामदेव महाराजांनी कीर्तन करावं त्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाला नाचावं. यापुढे सांगते पहा नामदेव महाराजांचा अधिकार. फक्त देव नाचला नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान विश्वाच्या मालकाला राहील नाही. पण ऐका, याही पुढे आहे आपल्या जवळ. आज दर्शन करून आले मी. काय नामदेव महाराजांचा अधिकार, वाणीची ताकद आहे. जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. ही वारकरी संप्रदायाच्या वाणीची ताकद आहे. कोणाच्या? आपल्या हाताने साधी कुत्री लवकर भाकर खात नाही. कुत्रे सुद्धा म्हणतात चल हाड, चालू दुसऱ्या घरी. येत नाही आपल्या घरी. नामदेव महाराजांचा अधिकार आहे. जगाच्या मालकानं हाताने नैवेद्य खाल्लाय. आणि वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत शांतीचे सागर असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. माहिती आहे? महिला म्हणलं कोण होते एकनाथ महाराज? राधा का बोला ना, कोण होते एकनाथ महाराज? इकडं पंगत होती का? एकनाथ महाराज कोण होते? पप्याचा बाप. एकनाथ महाराज संत होते ज्यांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम, श्रीमंतही होते, संतही होते आणि शांतही होते. एकनाथ महाराजांची श्रीमंती आहे पहा. नाथ महाराजांची श्रीमंती किती श्रीमंत होते, ज्यांच्या घरातील देवरातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. तुम्ही दाखवता देवाला नैवेद्य? माझी शपथ घेऊन सांगा, देवाला नैवेद्य दाखवता का? मला खरं खरं सांगा, ज्या वेळेला भाजी करता तुम्ही, भाजीला काय काय घालता? शेंगदाणे, खोबरं अजून असतं का? हा तेल वाटतं फक्त असतं ना. मला सांगा, भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? तुम्ही अगोदर स्वतःच्या तोंडाला नैवेद्य दाखवता, देवाला नाही. एकनाथ महाराजांच्या घरातील देवारातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य होता. आणि याही पुढे कावडीने ज्या घरी चक्र पाणी वाहे, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उघडणी कधी. एकनाथ महाराजांची श्रीमंती आहे. यापुढे सांगते पहा, एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. एकनाथी भागवत लिहिलं, पण आपल्या सारख्या माणसालाही लवकर कळावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. भारुडा कळता? शेजारीनं बरं नाही केलं ग मला कीर्तन
त्या पुढे सांगू अजून सुयागी पिनागी अंधाईला रसागी टकलीला बक्कल गे तुझ्या म्हाताराला खेळ खुळखुळागी दादा रमाई बयवाडी माय वाड मावशी डबाकर गटपिटलं गरम भात तर तुपाचे जर 2 दिवस झाले लेकरू पाशा गपकी वैर किरकिर किरकिर करते बापरच गेलं मुडदा गबय तुला गुरुगुंड होईल आता बरं वाजव ना टाळी बरं वाटलं तुम्हाला एकनाथ महाराजांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी भारुडाची निर्मिती केली दुसरा गुणाही संत म्हणावं कोणाला ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरी संत तिसरा शांत एवढे शांत येवनंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनाच म्हणतात वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे नाथ महाराज पण ऐका माणूस दिसायला किती सुंदर असू द्या काय करावी ती 32 लक्षाने काय करावी ती 32 लक्षाने नाक नाही बाया गेला नाक किती महत्वाचं बोलला मला सांगा तुमच्या पप्प्याला पोरगी पाहायला गेले पप्प्याचे वडील म्हणता की नाही पप्प्याचे बाप पप्प्याला पोरगी पहा पण अगोदर नाका डोळ्यात पहा एके मुलाला त्याचे वडील मुलगी पाहायला गेले मुलगी पाहून आली पहिला प्रश्न विचारला पप्प्याचे पप्पा सांगा ना पोरगी कशी दिसायला त्यांनी केलं वर्णन करायला चालू ते म्हणे पोरगी हळदीच्या गाव्यासारखा तिचा देह आहे डाळिंबी सारखी तिचे ओठ आहेत गुलाबाच्या पाकळी सारखी तिचे गाल आहेत सुडोल बांधाय धनुष्याला लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिचे भुवय आहेत आणि भुजंगासारखी लांब सडक तिची वेणी आहे म्हणे आणि विशेष म्हणजे तिला केसांना डाय केलेला कोणती लावतो गणपतीच्या निशा मोरी ही नाही इंडिका लावू नका असं म्हणत नाही कमी वयात केस पांढरे झाले आता होते 15, 16, 17 वर्षात डाय करा नाही कोण म्हणतंय पण डाय कुठं कुठं करावं याला बी मर्यादा आहे इकडे डाय करणं ठीक आहे डायचं इथं काय झालं आणि कितीही डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण गुडकीस येतं इकडून काळामध्ये नुसतं दुःख पडल्यासारखं होतं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे काय सांगतात एवढी मुलगी दिसायला सुंदर आहे एवढी सुंदर आहे पण तिचं नाक म्हणजे नुसतं बस स्टँड कोप्याची माय काही अर्थ आहे का 32 लक्षणाला म्हणून वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे तुकोबारांचा अधिकार आहे पण किती अधिकार आहे संपूर्ण जगद्गुरु तुकोबा आहे ज्यांच्या चरणावरती दुश्मन लोटांगण घालत होता तो किता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले मनोनी नमेश्वरे छटी मस्तक टिरी ज्यांच्या चरणावर दुश्मन लोटांगण घालत होता तुकोबारांचा अधिकार आहे किती याही पुढे सांगितलंय माझी मदत झाली अनवर वाचा छंद या नामाचं घेतला असेल ज्यांना भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय एक क्षण ज्यांचा व्यर्थ जात नव्हता का असे अधिकार संपूर्ण जगद्गुरु तुकोबार आहे जगण्याचा पाया चालण्याचे जगण्याचा पाया विचारांची अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार तुका राम आणि नाम घेता का प्रियम जगद्गुरु तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणता आपण आपलं हित जागलं पाहिजे बरं हित जागणं म्हणजे काय जगद्गुरु तुकोबारा म्हणतात हित आहे कशामध्ये
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा. किती जणांच्या गळ्यात आहे बरं काढल्या? किती जणांनी? कोणती अमावस्या आहे ती? इकडं नाही का अमावस्या? माग माहितीये ना अशी हाल होती तुमच्या ज्यांनी काढल्या. असं गरम उकळलेलं तेल 4 बऱ्या घातले, किती बऱ्या घातली, किती बऱ्या काढली, किती बऱ्या घातली. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो होय होय वार करी आणि पाये पाहे रे पंढरी. पंढरपूरला जावं का? एकदा तरी माणसानं मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्या न संसारा. दिनाचा सुयारा, दिनाचा सुयारा पांडुरा वाट पाहि ओवा महाराष्ट्रात नावे. त्या दिवशी सांगितलं मी गुरुजींना, अजून परत सांगते, 7 जरी जन्म घेतले तरी नाही जमणार आहे. पण यांची संगती लाभणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुमच्या परिसरात तुम्हाला किंमत आहे का नाही हे मला माहिती नाही, पण जगाला त्यांची किंमत माहिती, महाराष्ट्राला की नेमकी काय. खूप मौल्यवान माणसं आहेत. कळते ना पण तुम्हाला गायनातली कळते का असे विचार करू. पण नरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा आणि भेटीची आवडी. भक्तांनाही जगाचा मालक वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढ्या पात्रतेचा आपल्याला बनावा लागेल. वाट पाहिली जगाच्या मालकानं. अहो जे ओरिजिनल वारकरी होते ना, ओरिजिनल वारकरी, समजलं माणसाला, वेळ आली तेव्हा पटापट तटा माळा तोडल्या. तुम्ही तोडल्या की नाही? काय करायचं? वारकरी होऊन माणसाला जगायचंय, खूप दिवस जगायचंय, आम्हाला अजून जगायचंय. अहो किती तुम्ही काही जरी खाल्लं 4 वर्ष शिल्लक जगाल, पण 4 वर्षाच्या नंतर मातीमध्ये जाणार. जेवढी माळ घालून तुम्ही मातीत, जेवढे तुम्ही स्वर्गाला जाणार ना, माळ काढून खाल्ल्याच्या नंतर 4 वर्ष जगाल, पण नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी मस्त पुढे सांगते तुम्हाला. जेव्हा माणसाला किंमत कळली, ओरिजिनल वारकरी होते त्यांना फक्त कळालं कधी. लोक जातात आता पंढरपूरला, गाई गाईला मला कैरी भरायची, बिस्किटासाठी मला बाई वारी करायची. पुण्यापर्यंत मजा असते. अशा थैल्या भरल्या, बाई 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 बाई, अशी गोठुडीची गोठुडी नुसत्या फळात ओढून ओढून ओढून. गेलते का तुम्ही? म्हाताऱ्या जातात पंढरपूरला, त्यांना वाटतं लई माझी सून मला जीव लावल, कोणी बरी बिस्किट घरी घेऊन आल्यावर. दिलेत कशासाठी? खाईसाठी. तिथंच खा. तुमची पोट आपली आग शांत बसू द्यायची नाही. तुम्हाला चालायचंय, पुण्य करायचंय म्हणून इकडं पुण्य घरी घेऊन येते. गोण्याची गोण्या पुण्य घरी. ओरिजिनल वारकरी देह जाऊ द्या, देह जावं जावं ह्याची गडी. किती आमचा जीव गेला तरी चालेल, पण पंढरपूरची वारी सोडणार नाही. आपल्याला कळत नाही, पण खरी माणसाला किंमत कळाली कोरोनाच्या काळात. अहो बाई लवकर नवऱ्याला ओळखत नव्हती, लांबून भाजी वाढायची. तिकडे नुसता खोकला तरी रूम मध्ये बंद करून ठेवत होती. बहिणीकडे लेकाला सुद्धा विचारलं नाही आणि मुलीला सुद्धा विचारलं नाही लोकांनी कधी, कोरोनाच्या काळात. पण त्या वेळेमध्ये खरी किंमत माणसाला भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची आणि त्या पंढरपूरच्या
दूर लोटू उघडा है ना आम्ही उघडा है फक्त एकच म्हणायचं, बेटी लागे जीवा आणि लागली से आस. माणसाला किंमत कळाली भगवंताच्या दर्शनाची काय आहे. जे माणसाला गंध नव्हतं, भगवंताची आवड नव्हती, त्यांना काही वाटलं नाही. पण जे हाडाची वरकडी होते ना, अन्न खात होते पण अन्न सुद्धा पचत नव्हतं. भाकरी जेवण केल्यासारखं त्यांना वाटत नव्हतं. का? त्यांचं अन्न म्हणजे भगवंताचं नामचिंतन झालेलं. एक महिना कसा कसा काढलाय. कोरोनाचा कालावधी प्रत्येकाला आठवण यायची. देवा विनंती करायचा, एकदा या दुःखातून बाहेर काढा मला. परत एकदा का कोरोना गेला, पहिलं तुझ्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करण्यासाठी अगोदर तुझं भजन करत करत पंढरपूरला येईल. जगाचा मालक वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढा पात्रता आपल्याला निर्माण करावी लागेल. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जो आपलं हित जगतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची पहिल्या चरणामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणावर जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता
जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, त्याच्या आईवडिलांना धन्यता दिली जाते. महिला मंडळी इकडे पहा, हिताच्या ठिकाणी जागा राहणं. तुम्ही सगळेजण डोळे उघडे ठेवून टाका पाहतात इकडे. अर्थ समजू का तुम्ही जागे आहात म्हणून? तसं म्हणावं तर काही जणांना डोळे उघडे ठेवून झोपायची सवय असते. संध्याकाळी जर खाटावर झोपले तर सकाळी खाटा खालून बाहेर निघत. माहिती ना झोप? चकरगुंडी झोप. त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, त्या कोपऱ्यातून त्या, कोणालाच नीट झोपू देणार नाही. ती चकरगुंडी झोप कळते ना? तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एका माणसाला झोपेत बडबड करायची सवय होती. काय बोलून कधी बोलून काही सांगता येत नाही. त्यांनी जर बडबड केली तर लहान लेकरू सुद्धा त्याला भेटतं. झोपेत बडबड करायची सवय. नेमकं त्यानं मुलगी दिली कंडक्टरला. कंडक्टरला मुलगी दिली. झोपेत बडबड करायची सवय होती. जेव्हा त्याच्या लहाने मेहुणीचं जमवायचं, सासरे बुवा आले संध्याकाळच्या वेळेला 10-11 वाजता जेवण केलं, झोपले. आणि रोज रात्री 12-1 वाजता यायचं. जेवण केलं, जिन्यात 2 बाजा टाकलेल्या होत्या. दोन्ही बाजा शेजारी, एका बाजीवर सासरे बुवा झोपले. रात्री आलं 1:30-2 वाजता, जेवण केलं, झोपलं बाजीवर येऊन. आतमध्ये जिना होता. रात्रीच्या बरोबर 2-2:30 वाजता झोपेत म्हणताय, चढावर. दिवसभर त्याला तेवढंच काम होतं. चढावर, उतरा खाली. खडबडून जागे झाले सासरी बुवा. त्यांना वाटलं जावई बापूंनी मलाच सांगितलं जिना चढून वर जायला. तरा जिना चढून वरती गेले. उतरा खाली, परत खाली आले. चढावर, उतरा खाली. पहाटेच्या 5 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. सासरीचे असे पाय सुजले. सकाळच्या वेळेला 8 वाजता याला काहीच माहिती नाही काय पराक्रम घडलाय. सकाळी म्हणे, सासरी बुवा चला ना, आपल्याला ते मुलगा पाहायला नाही जायचं कारण याचाच मित्र होता नेमका. सासरी बुवा म्हणतात, एकाच कंडक्टरला मुलगी दिली तर रात्रभर बेजारी निघली, पाय सुजले म्हणे माझे. तिकडे देव करायला पोरगी देईल पण कंडक्टर नाही द्यायचो. झोपेचा परिणाम सांगते, झोपेचा. मला सांगा, आपण जागे आहात, माझ्याकडे पाहताय. जीवनाचं हित आहे कशामध्ये हे जर आपल्याला कळत नसेल तर जागे असून देखील झोपल्यात जमाव. मग हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मनच का शुद्ध करायचंय? देहाने इथं बसलोय तर मन जर घरी जाऊन येत असेल तर काही उपयोग आहे का? मन हे चंचल चपळ, जाता येता. म्हणून मने हा पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये हित आहे. मग नामचिंतन करायचंय का करावं? देवाचं भजन. बोला महिला मंडळ, का करायचंय? का करायचंय भजन? सांगू, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ त्यांनी माया जाळ. आता काही मावशी म्हणतील ताई भजन करायचंय कुठे जंगलात पहाडात जावं लागेल. जायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळा बाबा. उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता. भजन करता का तुम्ही? काम करता हा? घरी तुम्ही दळण करताय, दळण निसताना इकडे दळण करता ना, दळणातले खडे बाजूला करता. 4-5 जणी दिवसभर सोबत बसल्यात. भजन करता का तुम्ही? किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? बोला, करतात का? तेवढ्यात एखादा विषय निघावा, तेवढा थोडा विषय पलटी व्हावा. जावाई कस काय? जावं अख्ख्या गावात म्हणजे जावायसारखं. काय करतो? भांडी तूच घाशितो, कपडे तूच धुतो,
स्वयंपाकही तोच करतो, माझ्या लेकीला पलंगावरून खाली उतरून देत नाही. मग इकडंच काय रोग होतोय? भजन करत नाही. महिला मंडळ लेकरू रडायला लागल्यावर काय करता तुम्ही? काय करता बोला? असं कधी म्हणलं का तुम्ही भाकरी करताना, बाळा मी भाकरी करते तू हरिपाठ पुढं म्हण आणि मी तुझ्या पाठीमाग म्हणते? कधी म्हणतात का? या तुम्ही असतात का पण घरी? म्हणतात का तुम्ही कधी? नाही म्हणणार. लईच रडायला लागला तर मोबाईल देतात त्याला खेळायला. तुम्ही आता लावता त्याला मोबाईल देऊन नादी, पण म्हातारपणी ते तुम्हाला नादी लावते. आलोच आई इकडून, सारं गाव फिरून येतो, 2-3 जणांचे मारही खाऊन येतो, पण आलोच इकडून. का? भजन करायचंय. कामामध्ये काम, काही म्हणा, राम राम नामचिंतन करावं लागेल जीवनामध्ये. भजन करण्यासाठी कुठं जाण्याची तर गरज नाही. आपण आता आहोत, पण क्षणाच्या नंतर असणार आहे की नाही माहिती नाही. क्षण भंगुर नाही बरं वसा, अरे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओसा गा. राम राम स्मराधी. नामचिंतन करायचंय. का करावं? 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, आया भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. जय हो, क्या बात है. एकटे आलोय आणि एकट्याला माणसाला जायचंय. पहा, माहिती नाही आज आहोत. क्षणात असणार की नाही माहिती नाही माणसाला. का आपण म्हणतो ताई आत्ता होता, पण आमच्या समोर आत्ता गेला. का माहिती नाही? भगवान परमात्मा एकट्यालाच पाठवलंय. जायचं एकट्याला. किती म्हणतो हे माझं ते माझं ते माझं. अवघ्या लेकरासाठी तुम्ही देवाला नवस करता. ते लेकरू सुद्धा म्हातारपणी आपलं आहे की नाही माहिती नाही आपल्याला. माई जगदंबेच्या प्रांगणामध्ये तुम्ही उपस्थित आहात. जेवढी भगवतीची प्रार्थना कराल, जेवढी माई जगदंबेची उपासना कराल, जेवढी आराधना कराल, जेवढं नामचिंतन होईल, तेवढा आपल्या जीवनाचा उद्धार होईल. तर मी सांगू, सध्याच्या काळात तरी केले कर्म झाले, त्याची भोग आले, उप झाले, मेले ऐसे किती. पहिल्या काळात होतं, आजोबाला जर कर्म केलं तर नातवाला फेडावं लागायचं, पण आता या हाताने केलं तर या हाताने फेडावं लागतंय. जेवढं चांगलं कर्म असेल तेवढं चांगलं फळ भेटेल, आणि जेवढं वाईट कर्म असेल तेवढं वाईट फळ भेटल्याशिवाय राहणार. एवढा मोठा सप्ताहाचा खटाटोप केला नव्हतं. फक्त पाहतोच कसा सप्ताह करतो, काही उपयोग आहे का? सभा मंडप करायचा आहे, द्यायचे काय? फुल नाही, फुलाची पाकळी दिलं पाहिजे का? इथं सांगू दान दिल्याचं किती महत्व आहे. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दुरायोशी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमल उपचार. फुल नाही, फुलाची पाकळी माणसाला देता आलं पाहिजे. पहा किती नमस्कार लेकरासाठी. माणसानं श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक प्रसंग आहे. पहा, आत्मदेव संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. गडबडाला होतोय, महात्मा काही करा पण पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. महात्म्यांनी सांगितले, वेळा या जन्मात नाही 7 जन्मी तुला मुलगा नाही, दोहात जाऊन जीव देणार होतो, पण तुमच्याच चरणावर मारणार. साधू महात्मे सांगतात, बाबा नामचिंतन करण्यासाठी, भजन करण्यासाठी वेळ दिलाय तुला देवानं, संधीचं सोनं कर, भगवंताचं भजन कर. का? तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. माँ कही बेटा मेरा है, बेटा कही माँ मेरी, ना बेटा माँ का न माँ
सांगितलंय, भाई कही बहन मेरी है, बहन कही भाई मेरा है, न भाई बहन तानु बहन भाई की, ये तो रक्षाबंधन का नाता है। सास कही जमाई मेरा है, ससुर कही जमाई मेरा है, न सास तान ससुर का, ये तो बेटे देने का नाता है। कमाल कही कबीर मेरा है, कबीर कही कमाल मेरा है, न कमाल का न कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तो काया भगवान परमात्मा स्वतःची इच्छा जगताची निमित्त आहे, एक बघून करू सांग. पण इथं आल्याच्या नंतर आपण देवाला विसरलं नाही पाहिजे. जीवनाचं हित आणि जीवनाचा उद्धार भगवंताच्या नामात शिंपणामध्ये आहे. मग हिताच्या ठिकाणी जर जागा राहिलं तर धन्य माता पिता. हिताच्या ठिकाणी जागे होते महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये फक्त आम्ही जर म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की, आपोआप म्हणता की नाही तुम्ही? हीच ती क्रांती आहे. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता. हिताच्या ठिकाणी जागे होते, हृदयामध्ये भगवंताला साठवलं. ज्यांच्यासाठी परमार्थ कांदा मुळा भाजी होती, विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरिसंत सावता महाराजांसाठी नामदेव महाराज म्हणताय, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, संत सावतराजांचा अधिकार पाहून नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. फक्त आई वडील यांनाच धन्यता नाही, धन्य ते आरान रत्नाची ती खान जलमला निधान. फक्त आई वडील आणि गावालाही धन्यता नाही. नाम म्हणे जन्म सफल झाला, वंश उद्धारीला, मायाचा सावता सागर, प्रेमाचे आगर. हृदयामध्ये भगवंताला
साठवलं म्हणून धन्य त्याची माता. त्या कुळालाही धन्यता दिली. मग जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो आपलं हित जगतोय, धन्य माता पिता. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं आणि मुली जन्माला येतात त्यांचा आनंद गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला नाही, थेट भगवंताला आनंद होतो. अभंगाचा दुसरा चरण. कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक विचाराची मुलं आणि मुली जन्माला येतात त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. पहिला बरोबर इकडे पहा, सात्विक विचाराची चांगला विचार आहे, आनंद डायरेक्ट देवाला, गावाला, तालुक्याला आणि जिल्ह्याला नाही, पण तशी लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगेल, पाहिजे एका गावामध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन व्हायचं. इकडे पहा, कीर्तनकार महाराजांनी कीर्तन केलं, फेटा हातात घेतला आणि गाडीच्या दिशेने निघाले. महाराजांना दुसरं कीर्तन जरा लांब होतं, पण त्याच गावातले गावाचे पाटील बुवा असे आडी उभे राहिले. पाटील बुवा म्हणतात, महाराज तुम्हाला चहा घेतल्याशिवाय जाताच येणार. महाराज म्हटले, पाटील बुवा दुसरं कीर्तन जरा लांब आहे, दुसऱ्या वेळी आलो तरी चहा घेईल, एवढी वेळेला मला जाऊ द्या. पाटील बुवा म्हणतात, महाराज चहा घेतल्याशिवाय अजिबात जायचं येणार नाही. आणि पाटील बुवा कमी होते, 2.5-3 क्विंटलच्या पुढे होते. इथे माणूस नाही पाहत असं दाखव, पण आपलं बरं आहे. 2.5-3 क्विंटलच्या पुढं तेवढ्यात भानगड. महाराज म्हटले, कुठून आलेला लागता, चला चहा घ्यायला. चहा घ्यायला गेले, सोफा सेटवर बसले. महाराज ज्या सोफा सेटवर बसले त्याच पाटील बुवाचं लहान पार्ट त्याला कुणीकडून समजलं की आपल्या घरी महाराज गेले. 120च्या स्पीडनं असं पळत आलं, असं पळत आलं दादा, असं पळत आलं की दणकन सोफा सेटवर बसलो. ते जसं दणकन बसले तसे महाराज दणकन वरून आले. 2 मिनिट छताला लटकलेले होते. खाली आल्यावर स्वतःला चेक करून बघतात की मी जिवंत आहे का. बरं बसलं तर गप तर बसाव ना. जवळच महाराजांचं नारळ पॉकेट दक्षिणा एका पिशवीमध्ये ठेवलेलं होतं. त्यांना हळूहळू हळूहळू त्या पिशवीत हात घालायला चालू केलं. याचं जसं जसं हात पुढे जाईल तसा तसा महाराजांचा बीपी स्लो व्हायला लागला. महाराज मनात म्हणतात, नारळ घे नका, पण यानं जर पॉकेट खिशात घातला तर गायची पंचायत व्हायची. तेवढ्यात महाराजांनी त्याला चिमटा घेतला, त्याला क्विक केलं, बाजूला जाऊन बसलं. पण नुसतं बसलं नव्हतं, मोठे मोठे डोळे करून महाराजांकडे पाहायचं. महाराजांच्या मोठ्या मोठ्या मिशा होत्या, लिंबू फेकला तर मिशीवर बसेल अशा मिशा होत्या. जसं ते कार्टा महाराजांच्या समोरून आलं आणि महाराजांना म्हणायचं तुझा बदला घेणार. जसं समोरून आलं तसं दोन्ही हातावर गेलं, कचकन मिशा पकडल्या आणि कुची 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 कू करायचं. महाराज म्हणतात, पाटील बा याला सांगलं काहीतरी, ती माझ्या मिशा ओढत आहे. पाटील बा म्हणतात, महाराज उडू द्या उडू द्या, आणि त्याला झोका खेळायची सवय. महाराजांच्या मिशा का झोक्याच्या दोऱ्या होत्या का. तेवढ्यात चहा आला. महाराजांनी कपातला चहा बशीमध्ये उठला, बशीत तोंडाला लावली. तेवढ्यात तेच काढत त्यानं बशीच्या दुसऱ्या बाजूला येऊन तोंड लावलं. एकदा सूर करायचं, एकदा पूर करायचं, एकदा सूर करायचं, एकदा पूर करायचं. आणि विशेष म्हणजे कडक थंडीचे दिवस होते आणि त्या कार्ट्याला सर्दी झालेली होती. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी, कळती का. कुणीकडून त्या कार्ट्याच्या नाकात चहाची वाफ गेली. अवघा रंग
एक झाला. कशी कशी महाराजांनी सुटका करून घेतली. जाता जाता महाराज म्हणतात पाटील वा एवढं सोन्यासारखं लेकरू कुणाचं. मनात म्हणतात हे लोखंडापेक्षा बाद आहे, पण मोठ्याच्या लेकराला बोलता येईना. सोन्यासारखं म्हटलं की पाटील वाच्या तटात तटात 2-3 गुण्यात उठल्या, छातीच फुगली. महाराज तुमच्या आशीर्वादाने आपलंच. महाराज म्हणले बरे आमच्या आशीर्वाद आमच्याच मुळावर आले. असे सोन्याचे तुकडे किती? फक्त 2. म्हणजे बरं झालं 2 असेल. 10 असते तर अख्खं गाव पागल केलं असतं त्यांनी. महाराज एका सोन्याच्या तुकड्यानं पाटीलबा इथं दर्शन दिले, दुसरा सोन्याचा तुकडा कुठे आहे? महाराज पाटीलबा म्हणतात महाराज एक सोन्याचा तुकडा तुमच्या जवळ फोडा करतोय आणि दुसरा सोन्याचा तुकडा बाहेर तुमच्या बोटात पाणी टाकतोय म्हणे. विठ्ठल नक्कीच मुलगा मागितला पाहिजे, पण मुलगा पाहिजे पुत्र दे ऐसा गोंडा ज्याचा तेही लोके झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी दे जैसी मेरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं असतील तर जगाच्या मालकाला आनंद होतोय. मुलगा पाहिजे भगवान परशुरामचंद्रांसारखा, मुलगा पाहिजे बाळ ध्रुवासारखा. बाळ ध्रुवान अगदी 5व्या वर्षी भगवंताचं नामचिंतन केलं. तपश्चर्या करण्यासाठी निघाले. नारद मुनींनी विचारलं बालका कुठे निघाला? महात्मा जंगलामध्ये जायचंय, तप करायचंय, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, अढळ पद निर्माण करून घ्यायचंय. त्यावेळेला सांगितलं बाळा 5 वर्षाचं वय तुमचं, खेळण्याचं बागडण्याचं वय तुमचं, तुम्ही काय तप करणार? तप करण्यासाठी जाऊ नका. पण नारद मुनींनाही सांगितलंय हाची फिरे मभारी, ह्याची नफिरे माघारी. असं लेकरू असेल तर जगाच्या मालकाला आनंद होईल. मला सांगायचे सात्विक विचाराची मूल आणि सात्विक विचाराचे मुली. मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मेराबाई, संत सोयराबाई सारखी. मुलगी पाहिजे झाशीच्या राणी सारखी. मुलगी पाहिजे मासाहेब जिजाऊ सारखी. अशी मुलगी असेल तर नक्कीच जगाच्या मालकाला आनंद होईल. पण तसे लेकरं जन्माला येणं गरजेचं आहे. मला सांगा आजकालच्या मुलीला येतं का सगळ्या गोष्टी? एक तर ताई मला कीर्तनाच्या अगोदर पोहोचले होते. मला म्हणे ताई आता किती वेळ कीर्तन म्हणायचे? काय म्हणे आता किती वेळ कीर्तन म्हणायचे? म्हणलं मनोजवर मन वाटेल तो. माहिती नाही नेमकं काय म्हणतात ते. सात्विक विचाराची लेकरं पाहिजेत. मी सांगू जरी नाहीच करता काही आलं ते मुलीला तरी चालेल, पण व्यवस्थित प्रपंच तिचा संसार तरी व्यवस्थित करता आला पाहिजे. आज घराघरामध्ये आपण पाहतोय एक मुलगी जर लग्न होऊन सासरी गेले तर 2-4 महिन्यात गावाकडे परत माहेर येते की नाही? त्याला कारणीभूत सासवा सुद्धा आहेत. इथं बसलेल्या सासवांना नाही काही का पहिले काळात होत तसं का सासूबाईला सुनबाईला सासरवास करायचं, पण आता आहे का? आता आहे का तसं? आता सूनच भेटना. भेटतात का सून? गावात जाऊ दे लोक विचारतात ताई हाय का तुमच्या इकडे एखादी? म्हणलं आमच्याच गावातली 50 राहिले. तुम्हाला कुठून पाहाव्या पुरी? पुरी भेटतात. जे सप्ताहाचं नियोजन करते त्यांचे लग्न होते पा. इकडून तिकडून जे गल्लीनं फिरते त्यांचे लग्न नाही. आता त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे बस एवढंच राहिलंय. ट्रॅक्टर चालवते त्यांनी तेवढंच काम करायचं. मम्मा मुली टेकडीवाले कैलाश की राजा चिल्ली महाराज ताजात दम लगा राजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तर शांतता आहे. मुलगा सात्विक विचाराचा पाहिजे, मुलगी चांगली पाहिजे. अशा मालकाला आनंद होईल. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक विचाराची लेकरं जन्माला आली तर त्यांचा आनंद थेट भगवंताला होतो. पण अखंड भगवंताचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागतं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता ही जगावं कसं शिकवते आणि श्रीमद भागवत ही मरावं कसं शिकवते. काही काही म्हणतील ताई आम्ही एवढी गाडी बंगला प्रॉपर्टी सगळं कमवून ठेवू, मुक्ती भेटेल आम्हाला. गेल्याच्या नंतर आम्ही लेकरांना सांगू तेवढे आमच्या हाडं काशीला सोडा म्हणजे आम्हाला मुक्ती भेटेल. लक्ष देऊ नाही का? गेल्याच्या नंतर मुक्ती भेटेल का नाही हे मला माहिती नाही, पण जिवंतपणे मुक्ती भेटावं असं वाटत असेल. एक आहे भागीरथी गंगा आणि काही भागवती गंगा. भागीरथी गंगामध्ये स्नान केल्याच्या नंतर आपल्या तनाला पवित्र करेल, पण मनाला पवित्र करण्यासाठी भागवती गंगामध्ये स्नान करावं लागतं. पहा म्हणून गीता ही जगावं कसं शिकवते, श्रीमद भागवत ही मरावं कसं शिकवते. मग नामचिंतन जीवनामध्ये करायचंय. का करायचंय? भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. अभिमान नुरे थोडं अवघेची पुरे, पण ते अगोदर देवाचा स्वभाव घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. तुम्हाला उदाहरण माहितीये का? द्रौपदी मातेला जेव्हा संकट आलं
भगवान परमात्म्याने त्या संकटाचं निवारण केलंय, पण त्या अगोदर चिंदी बांधली ती द्रौपदी हरीच्या बोटाला, आणि त्या अगोदर सांगते अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं. हरी राम हरे कृष्ण हरी राम हरे कृष्ण. अखंड कंठामध्ये नामचिंतन होतं. आणि याही पुढे जाऊन सांगते पहा, तुम्हाला उदाहरण माहिती आहे, देवानं दिलंय सोन्याची नगरी दिली. बालमित्र होते, मी सांगेल देवाच्या मनात नाव असतो. बालमित्र होते भक्त सुदामा आणि भगवान गोपाल कृष्ण. मनात आला असतं तर पोहे न घेताही सोन्याची नगरी दिली असते, पण देवानं सुद्धा दाखवून दिले स्वतःच कर्म स्वतःला चुकावं लागणार. 18 विश्व दारिद्र्य होतं, नष्ट केलं, पण जेव्हा मोठभर का होईना पोहे घेऊन गेले आणि अखंड नाव चिंतन होतं. का? बालमित्र होते, ती काय आत्ताची मैत्री नव्हती बरं का. आत्ताची मैत्री कोणती दुसरी पक्की खर्च आपला आपला, फक्त आम्ही मित्र आहेत, जिगरी मित्र. इकडं पडलाय का गाडीवर गेलाय कुठं काही वेळ नाही कराय की नाही. मैत्री त्याला म्हणतात, तुझं दुःख म्हणजे माझं दुःख आहे आणि तुझा आनंद म्हणजे माझा आनंद आहे. आताचं गाणं आहे पहा, दुःखाड गायला कुंभरासा मित्र बन व्यादे गारसा मित्र बन व्यादे गारसा वाट चुकणार नाही तुझी वाट चुकणार नाही जीवन तुझे. एक तू मित्र कर आरशा सारखा दुःख अडवायला उंबराचा रखा मित्र बनव्यादे गारसा मित्र बनव्या गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही आत्महत्याच करणार नाही आत्महत्याच करणार मैत्री असावी सुदामदेव आणि भगवान गोपाल कृष्णांसारखी. सोन्याची नगरी दिली आहे, पण अगोदर मुठभर पोहे घेतलेत, म्हणून आज संत महात्मा मंडळी म्हणतात सुदामा ब्राह्मण Shut me down.
म्हणून गीता ही जगावं कसं शिकवते, श्रीमद भागवते मरावं कसं शिकवते. उदाहरण सांगते तुम्हाला. एकदा स्वामी विवेकानंद शिकागोच्या परिषदेसाठी गेलेले होते. अनेक ग्रंथाचार्य तिथे उपस्थित होते आपापला ग्रंथ घेऊन. आणि स्वामी विवेकानंद आपला गीता हा ग्रंथ घेऊन गेले. श्रीमद भगवद गीता गीता हा ग्रंथ घेऊन गेले. ग्रंथाचार्यांनी आपली गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला. आणि त्यांना वाटलं आता काय बोलणारे हा मुलगा. पण स्वामी विवेकानंद उच्चारले, तुम्हा ग्रंथाचार्यांनी आमची गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथांचा पाया म्हणजे आमची गीता आहे. ग्रंथाचार्यांनी परत आले आणि सर्व ग्रंथांच्या मधोमध गीता हा ग्रंथ ठेवला. त्यांना वाटलं आता तरी काय बोलेल हा मुलगा. पण ग्रंथाचार्यांसमोर स्वामी विवेकानंद उच्चारले की तुम्हा ग्रंथाचार्यांनी आमची गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या मधोमध ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथांचा गाभा म्हणजे आमची गीता आहे. ग्रंथाचार्यांना राग आला. पटकन गीता हा ग्रंथ बाहेर काढला, सगळ्या ग्रंथांच्या वरती ठेवला. त्यांना वाटलं आता तरी काय बोलेल हा मुलगा. पण स्वामी विवेकानंद थांबले नाही. स्वामी विवेकानंद उच्चारले, तुम्हा ग्रंथाचार्यांनी आमची गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या वरती ठेवून असं सिद्ध केलेलं आहे की सर्व ग्रंथांचा कळस म्हणजे आमची गीता आहे. सांगायचं काय, गीता ही जगावं कसं शिकवते आणि श्रीमद भागवत ही मरावं कसं शिकवते. मग अखंड नामचिंतन केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये होती. पण त्या अगोदर नित्य निवनाने ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ कयाजवळी भगवान परमात्मा जवळ आहे आपल्या. पण नामचिंतन करावं लागेल. का करायचं, भगवंताचं भजन अगोदरही सांगितलं. नामचिंतन जीवनामध्ये करावं लागेल. सारासार विचार करा उठा उठी नाम भरा कंठी भजन करायचंय. इकडं फक्त सांगितलंय म्हणून भजन करायचं नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जगाचा मालक तुमची चिंता करेल. नामचिंतन करावं का, नारायण हरी उच्चारण नामाचा. आणि तिथे काही काळाचा रिगा नाही. पण त्या अगोदर आपलं आयुष्य सांगतो तुम्हाला. भजन करावं का, तीर्थ भजनाला जावं का, पूर्ण फुलाची पाकळी द्यावी का. आपलं आयुष्य म्हणजे जिंदगी
अतिशय असा अनमोल नरदेह दिलाय, भाड्याचं घर आहे. त्या देवाला जन्माला आल्याच्या नंतर माहिती नाही कधी या घरातून बाहेर पडावं लागेल, म्हणून अखंड नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर गीतेचं आणि भागवताचं श्रवण करावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, जे हिताच्या ठिकाणी जागे, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतोय, जे गीतेचं आणि श्रीमद भागवताचं श्रवण करतात, अशांची तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा. शेवटच्या चरणावर संत महात्मे हिताच्या ठिकाणी जागे होते, नामचिंतन जीवनामध्ये केलंय. मला अवघा महाराष्ट्र त्यांच्या अभंग कीर्तनामध्ये गात आहे. आपण आज पाहतोय त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे. आज आपण ज्यांच्यासाठी जया अंगी मोठेपण आणि तया यातना कठीण. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये त्रास सहन केलाय, पण भगवान परमात्माही त्यांना डोक्यावरती घेतलंय. पण नामचिंतन करणं गरजेचं आहे आणि आपल्यालाही भगवंताच्या नामचिंतनाची आवड लागण्यासाठी की काही त्याच्यामध्ये अगोदर संतांची संगती करावी लागेल. संतांची संगती करायची का करायची? एकनाथ महाराज सांगतात, हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते. ज्या संतांची चरणधरी आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास किती महत्वाचा असतो तुम्हाला समजावून सांगते. पहा, विश्वास. महिला म्हणणार, मला सांगा, जर सर्दी खोकला ताप जर झाला कुठे जाता? पुरुष म्हणणार, तुम्ही कुठे जाता? बोला पटकन. जगला दवाखान्यात. त्या तुम्ही डॉक्टरांना विचारता का ही गोळी बरोबर आहे का, ही गोळी खाल्लं तुम्ही मरल का, असं विचारता का? कोणताच प्रश्न न विचारता सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोळ्या घेता त्या डॉक्टरांवरती ठेवलेल्या विश्वासाच्या जीवावर. बरोबर ना? बस मधून प्रवास केलाय का? फुकट तिकीट बस मधून बस मध्ये चढताना त्या ड्रायव्हरला तुम्ही विचारता का आम्हाला कुठं धडकवशील का, आम्हाला कुठं मारशील का? कोणताच प्रश्न न विचारतो तुम्ही बस मध्ये जाऊन बसता ड्रायव्हर वरती ठेवलेल्या विश्वासाच्या जीवावर. विश्वास सांगते का? बैल करतात तुम्हाला? बैल आहेत का? नवीन खिलार बैलाची जोड घेतली, 22-23 वर्षाचा मुलगा होता. खिलार बैलाची जोड घेतली, बैलाला शिकवायचं म्हणून शेतात घेऊन गेला. दिवसभर बैलाला शिकवलं, 5:30-6 वाजले त्यानं बैलगाडीला जुंपले आणि असं घराच्या दिशेने निघाला. पण बैल नवीन होते म्हणून बैल उडायला लागले. असं म्हणतात, बाहेरचं कोणी पाहुणे आल्याच्या नंतर लहान लेकरं येणे करतात की नाही? पाहुणे देखत वाटतं ना, आई दिलं 10 रुपये पाहुण्याच्या सहन की नाही? त्याच्या पुढे सांगते का, बाहेरचं पाहुणे आल्यावर लहान लेकरं येणे करतात, बाहेरचं कोणी आल्यावर बाय येणे करतात आणि गाव जवळ आले बैल येणे करतात. बैल उधळायला लागले, नवीन होती म्हणून. बैल उधळता 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 बैलांच्या नाकातली व्यसन तुटली आणि बैलावरचा ताबा सुटला. त्याने ओरडायला चालू केला, दादा बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलांवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, बाजूला सरका. रस्त्यावर लहान लेकरं मुलं बाळ कोणी असतील आणि मदत करायची, बाजूला व्हायची. पण भानगड अशी झाली, जशी गाडी गावाच्या जवळ आली, गावाच्या 1 नंबरला घरोघर शांत व्हायचं. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिचं नाव इथे सोडून आमच्या तिकडचे सांगतो, अजिबात सांगणार नाही. तिकडे गेल्यावर मग सांगू तुमचं. शांताबाईने अजिबात मनावर घेऊ नका. पहा, जशी शांताबाई पाहिली रस्त्यावर याचे डोळेच पांढरे झाले, म्हणजे बाई कशाला मध्ये आली आता. त्याने ओरडायला चालू केलं, काकू बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलांवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. आता काकूला बाजूला भाव की नाही? काकून पदर कुंगरेला पोहोचलाय. काकू काय म्हणते, काय म्हणे, मी बी मतदान केलं त्यामुळे रस्ता झालाय, रस्ता काय तुझ्या 250-300 किलोमीटर वरती आम्हाला आमच्याच परिसरात नव्हते. हा म्हणे, काकू तुमच्या एकटीच्याच मतदानावर रस्ता झाला, पण बाजूला सरका. काकू बाजूला नाही झाली. जशी गाडी आली
तशी भरकन काकूच्या पायावरून गेली. काकूच्या पायाचे 2 तुकडे. आता काकूला कुठे जाऊ महिला मंडळ दवाखान्यात जाऊ ना. काकू गेली पोलीस स्टेशनला गेली, केस केली. तीच केस कोर्टात आली. कोर्टात ती केस बोर्डावर आली. हा बिचारा गरीब होता, भोळा होता, घरात रडत बसला. त्याचा जवळचा मित्राला म्हणे झालं काय म्हणे असं झालंय. माझा काहीच दोष नाही, निर्दोष आहे म्हणे मी, पण तरी सुद्धा एवढं मोठं संकट माझ्यावर आले. अजिबात टेन्शन घेऊ नको म्हणे. आपण चांगली हिंगोलीची वकील लावली. वकील म्हणतात एका केसचे मी 15,000 घेईल. किती हजार? एका केसचे 15,000 घेईल. पण मला सांगा, मी तुम्हाला या केसमधून निर्दोष मुक्त करेल, पण त्या अगोदर तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? हा म्हणे 101% फक्त तुमच्यावरच विश्वास. मग केस ठरली तर म्हणे एक काम करायचं, उद्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जज साहेबांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, उत्तर फक्त बुईंग बस एवढं द्यायचं, मला दुसरं काहीच नाही बोलायचं. दुसऱ्या दिवशी आला कोर्टामध्ये. एका घरामध्ये समोरच्या घरामध्ये शांता काकू. जज साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, बाबा तुझं नाव काय? हा म्हणे बुईंग. तू राहतो कुठे? बुईंग. तुझं तालुका? बुईंग. तुझा जिल्हा? आमच्या महाराजांसाठी जोरात ठेवायचं एकदम. परत विचारली बाई कोण? मग तर जोरात बोईंग केलं. मला नाही माहिती. शांता काकूची कळपायच्या आगत मस्तकाला गेली. काकू काय म्हणते? जज साहेब मुर्दास बोईंगच करतोय. काय म्हणते काकू? जज साहेब मुर्दास बोईंगच करतोय. कापताना वाटत होता काकू बाजूला सरका. बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलांवरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल असं कोण सांगते? कोण? शांता काकू. रेंज मध्ये राहणार थोडं. जज साहेबांच्या लक्षात आलं. दिवशी बाई म्हणे बाबा नाही. बाबाला दिलं सोडून. जसा उड्या मारत घरी आला, बायकोला सांगितलं कुडे पापड भजी कर. भज्याचा एक दास तोडून तोंडात घालणार. तेवढ्यात वकील साहेब हजर. वकील साहेब म्हणतात लाभ वाटतो का तुला? केस मधून मी तुला निर्दोष मुक्त केलं, कशाला भजे खात बसला म्हणे माझ्या पैशाचं काय? तर म्हणे बुईंग. कीर्तन संपलं. गुरुजी फक्त मला बुईंग जीवनामध्ये संतांची संगती करायची. का करावी? संतांना संग लागणे. ते अच्छे बने तर येणे सागती साधने, पण तुटती भवाचे बंधने. संतांची संगती करावी. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते नाही. संतांची जर संगती केली तर भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते. पहा मला सांगा, कोणतंही क्षेत्र असलं, तुम्हाला पंढरपूरला जायचंय. मग ज्यांनी पंढरपूर पाहिलं त्यांच्यासोबत जावं, की ज्यांनी कधीच नाही पाहिलं त्यांच्यासोबत जावं? बोला पटकन. जायचं रे पण पंढरपूरला. ज्यांनी पाहिलं त्यांच्यासोबत जावं. ज्यांनी अनुभव घेतलाय त्या गोष्टीचा, ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे माणसानं गेलं पाहिजे. तिथे गेल्याच्या नंतर माणसाची फजिती होत नाही. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासोबत जर गेले तर फजिती झाल्याशिवाय राहत नाही. एवढं माणसाला लक्षात ठेवायचं. पण संत महात्म्यांना माहितीये भगवंताची प्राप्ती कशी होते, भगवंताचं नामचिंतन करायचंय कसं. म्हणून संत महात्मे सांगतायत, गातो आवडीने गोड तुझे नाम,
ज्या दिवशी आवडीनं परमार्थ भगवंताचं भजन कराल त्या दिवशी जीवनाचा उद्धार होईल. तुम्हाला उदाहरण सांगते का, हृदयामध्ये भगवंताला साठवलेलं होतं आणि आवडीनं परमार्थ चालू होता. कोण? हृदयवंदिता. संत जन, बरोबर. संत जनाने सांगून ज्या रावणामध्ये जगाच्या मालकानं सुद्धा ज्याच्यासाठी बाईचं रूप धारण केलं. जगाचा मालक इकडे दळण देऊ लागण्यासाठी येत होतं. संत जनाबाई म्हणायच्या, सुंदर माझी जाते व फिरती बहुतेक ओव्या गाऊ कौतुक होतं. ये रे बा विठ्ठला म्हटलं की जगाचा मालक जातेवरून दळण देऊ लागण्यासाठी यायचा. पण त्या रावणामध्ये त्या पंढरपुरामध्ये काही वारकरी काकडत 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 आणायची, म्हणायची, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा वरद पायी घातला, वळवंतापासून महाद्वारापर्यंत सरोवराचे दाटी मोठे जोडोनी हात, शुभ सर्वाधिक नारद सुंदर भक्तांच्या काठी, कवाडा आडोनी महाताती गणगटी, वळवंतापासून रावणामध्ये काकडा करायची, कवाडा आडोनी पाहतात ते जगलोटी. असं म्हणून जगाच्या मालकाला जर आतमध्ये पाहिलं तर भगवान परमात्मा आतमध्ये नाही. कुठे शोधाशोध चालू झाली. मग आले संत जनाबाईंच्या झोपडीमध्ये, सांगितलं, देवा नको नाही येत जाऊ इकडे, आणि तुमच्यासाठी काकडा करून तुम्ही नसेल तर आम्ही काकडा करायचा कोणासाठी. भगवंत म्हटले नाही येणार. पण दुसऱ्या दिवशी परत संत जनाबाईंनी चालू केलं, ये रे बा विठ्ठला म्हणतो की परत यावं दळण दळण्यासाठी. असं करत करत सांगितलं. आता देवाला सांगून उपयोग नाही, आता जनीला सांगू, जनी नको नका देवाला बोलवत जाईल. संत जनाबाईंनी दुसऱ्या दिवशी ठरवलं, देवाच्या मालकाला बोलायचं नाही. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस झाले. भगवान परमात्म्याचं मन राहवला, देवाला राहवलं नाही. भेटीवरून खाली उडी मारली. संत जनाबाईंनी विचारलं, जनी का गं बोलवत नाहीस मला? नाही बोलवणार. का नाही बोलवणार? नाही बोलवणार देवा. का नाही बोलवणार? देवा, एक वेळेला मी माझा अपमान सहन करेल, पण या जगाच्या मालकाचा अपमान मला नाही सहन होणार. नाही बोलवणार. का नाही बोलवणार? तुला जर बोलवलं तर ते वारकरी सांगतात, देवाला बोलवत जाऊ नको. ते म्हणतात, मला आता 1 रुपया का? अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्याशी, बाप रकुला देव रूप तुला बांधली पाहिजे. अनंत रुपये दुसऱ्या कोणत्याही रूपामध्ये बोलवायचं. दुसऱ्या दिवशी जेव्हा संत जनाबाई आता म्हणत नाहीत, सुंदर माझे जाते व फिरते बहुतेक, जगाच्या मालकाने भेटीवरून उडी मारली. रुक्मिणी मातेच्या शृंगार गृहामध्ये गेले. रुपयावर कुंकू लावलं, भंगामध्ये सिंदूर घातलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, पायांच्या बोटामध्ये जोडी घातली, पायामध्ये पैंजण घातली, कमराला कमरपट्टा बांधला, हातामध्ये हिरव्या बांगड्याचा पुडा घातला, हिरवी नाटी परिधान केली आणि बाईचं रूप धारण करून जगाचा मालक संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण देऊ लागण्यासाठी आला. तेव्हापासून म्हटलं जातं, येग विठा बाई आणि माझे पंढरीचे आहे. जगाच्या मालकानं बाईचं रूप धारण केलंय. भक्ताचा महिमा हिताच्या ठिकाणी जागे होते. हृदयामध्ये भगवंताला साठवलंय. अखंड नामचिंतन होतंय. म्हणून आपणही नामचिंतन करायचं जीवनामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असे संत कोणते, जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे, ज्यांचा आनंद जगाच्या मालकाला होतोय, जे गीतेचं आणि भगवंताचं श्रवण करतात, अशांचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. सगळ्यांनी हात वरती घ्या. माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचं. द्या हात वरती. भगवान बाबांचा लीला Baba
असून विनंतीला मान देऊन हातावरती घेतले म्हणून धन्यवाद. आता खाली लहान बोलण्याच्या अगोदर पटकन खाली घेतले सार्वजनिक होते खरं तरी संप्रदायाच्या नियमानुसार नक्कीच अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्यांच्यामुळे कार्यक्रम येण्याचा योग आला. तेव्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. माई जगदंबेच्या प्रांगणामध्ये माई भगवतीच्या दर्शनाचा योग आला. आणि हरिभक्त परायण त्यांचे गुरुजी असतील, गुरुजींचे धन्यवाद. हरिभक्त परायण गजानन दादांचे धन्यवाद. सर्वच ग्रामस्थ मंडळी, आयोजक, नियोजक, संयोजक, कमिटी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन या आयोजनामध्ये